नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या जेवढे काही चालू घडामोडीवर प्रश्न होतील तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बिहार राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सम्राट चौधरी। तर पहा, बिहार या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची निवड ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर झालेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कैलास सत्यार्थ। तर पहा, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा कैलास सत्यार्थ यांना तो जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, पंजाब। तर पहा, पंजाब या राज्यामध्ये मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, फेमिना मिस इंडिया 2026ची विजेता कोण ठरलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, साध्वी सतीश सेल। तर पहा, साध्वी सतीश सेल या फेमिना मिस इंडिया 2026च्या विजेता ठरलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 5, लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक फेटाळले गेले। तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 131वी घटना दुरुस्ती। तर लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित 131वी घटना दुरुस्ती हे विधेयक फेटाळले गेलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, हर्षवर्धन सदगीर। तर हर्षवर्धन सदगीर हा 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे। तर यामध्ये महेंद्र गायकवाड हा जो आहे तर तो पहा उपविजेता ठरलेला आहे। तर 68व्या महाराष्ट्र केसरी 2026 ही जी स्पर्धा आहे तर ती पहा वाघोली या ठिकाणी घेण्यात आलेली होती। कुठे? वाघोली, जे की हे पुणे या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशाच्या यादीमध्ये भारत कितव्या स्थानावर स्थित आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 116। तर पहा, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशाच्या यादीमध्ये आपला भारत जो देश आहे तर तो पहा 116व्या स्थानावर स्थित आहे। प्रश्न क्रमांक 8, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, श्रीनिवास कुलकर्णी। तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे। तसेच पहा, भालचंद्र नेमाडे यांना 2025चा साहित्यभूषण कोणता? साहित्यभूषण हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी म्हणजेच फेब्रुवारी 2026 कोणाची निवड करण्यात आलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तारिक रहमान। तर पहा, बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी तारिक रहमान यांची निवड ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिला संगीतमय रस्ता म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मुंबई। तर भारतातील पहिला संगीतमय रस्ता हा पहा मुंबई या शहरामध्ये तो बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, विदर्भ। तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद हे विदर्भ या संघाने पटकावलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2026 कोणती मोहीम सुरू केली आहे।
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन स्वदेश. तर पहा, भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2026मध्ये ऑपरेशन स्वदेश ही मोहीम त्यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 13, जानेवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दिग्गज नेत्याचे अपघाती निधन झाले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अजित पवार. तर पहा, जानेवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील अजित पवार या दिग्गज नेत्याचे अपघाती निधन झालेले होते, जे की अजित पवार हे पहा NCP कोणत्या पक्षाचे होते? राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राजेश अग्रवाल. तर पहा, राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 थान्यानाथन सी. तर पहा, थान्यानाथन सी या भारतातील पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 16, 2025चा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ग्रासा माशेल. तर पहा, ग्रासा माशेल यांना 2025चा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17, प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा कोणत्या राज्याला मिळालेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेमध्ये पहा पहिला क्रमांक हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला होता. तर यामध्ये पहा जम्मू काश्मीरचा दुसरा क्रमांक आलेला होता आणि केरळ या राज्याचा तिसरा क्रमांक हा आलेला होता. प्रश्न क्रमांक 18, 2026मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपदे कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. तर 2026मध्ये पहा G20 शिखर परिषदेचे यजमानपदे अमेरिका या देशाकडे आहे. तसेच पहा, आपल्या भारतामध्ये 2023मध्ये G20 परिषदी भरवण्यात आलेली होती. ब्राझील या देशामध्ये पहा 2024मध्ये G20 परिषदी भरवण्यात आलेली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2025मध्ये G20 शिखर परिषदेचे आयोजन हे करण्यात आलेले होते आणि 2026मध्ये अमेरिका या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिला चालक विरहित ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. तर पहा, भारतातील पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प हा मुंबई या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, नुकतेच हे वर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याने 2026 हे जे वर्ष आहे तर ते शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारतीय पासपोर्ट कितव्या स्थानावर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 75व्या. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारतीय पासपोर्ट हे जे आहे तर ते पहा 75व्या स्थानावर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22, बॅसिलस सबटिलसला कोणत्या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 केरळ. तर पहा, बॅसिलस सबटिसला केरळ या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून त्यांनी घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा विधानसभेमध्ये कोणी सादर केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस. तर पहा, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा त्यांनी विधानसभेमध्ये सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, भारताचा पहिला सॉव्हरीन AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. तर पहा, भारताचा पहिला सॉव्हरीन AI पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन केला जाईल.
प्रश्न क्रमांक 25 नुकतेच म्हणजेच 2026मध्ये ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा दलाई लामा. तर दलाई लामा यांना 2026चा ग्रॅमी पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जिष्णुदेव वर्मा. तर जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प. तर पहा 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन हे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सुनेत्रा अजित पवार. तर पहा सुनेत्रा अजित पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा त्यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. तर पहा कर्नाटक राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 फेब्रुवारी 2026मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याची घोषणा ही केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली लखपती बिटिया योजना. तर फेब्रुवारी 2026मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी पहा दिल्ली लखपती बिटिया ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांनी भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून काय करण्यास मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 केरळम. तर केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरळम करण्यास मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले आहे ज्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे मांडले आहे ज्यामध्ये सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 34 जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित कोणते विद्यापीठ आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 वनतारा विद्यापीठ. तर जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित विद्यापीठ हे पहा वनतारा हे विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 35 मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 राजू बाविस्कर. तर मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 36 भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अहिल्यानगर. तर भारतातील पहिले अधिकृतपणे जातमुक्त घोषित करण्यात आलेले सौदाळा हे जे गाव आहे तर ते पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 37 एप्रिल 2026मध्ये भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अरण्यक घोष. तर एप्रिल 2026मध्ये पहा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा अरण्यक घोष हा बनलेला आहे. तर मयंक चक्रवर्ती हा जो आहे तर तो पहा मार्च 2026चा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा बनलेला होता. प्रश्न क्रमांक 38 नक्षलमुक्त होणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बिहार. तर नक्षलमुक्त होणारे देशातील तिसरे राज्य हे पहा बिहार हे राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 39 ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 भारत. तर ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ हा पहा भारत हा संघ ठरलेला आहे. तर न्यूझीलंड हा जो देश आहे तर तो पहा उपविजेता संघ ठरलेला होता. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा लडाख. तर भारताचा पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हा लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे.